च्या साईडला 3 इंच कमी करायची. आणि आता आपण आपल्या बाहीला आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपण आपल्या बाहीला आकार दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मापाच्या ब्लाऊजचा दंडघेर घ्यायचा आहे. आपला जो मापाचा ब्लाऊज आहे तो घ्यायचा आणि बाहीतून उलटा करायचा आणि आपल्या ह्या 4 पदरी जी घडी केली त्याच्यावरती ठेवायचा आणि आपल्याला या ठिकाणी दंडघेराचं माप टाकायचं. दंडघेराचं माप टाकून त्याला मार्किंग केलेली आहे, जिथपर्यंत आपण दंडघेराची उंची दिली तिथपर्यंत. आणि इथून आता आपल्याला आपली बाही कटिंग करायला सुरुवात करायची. सर्वप्रथम आपण दंडघेर कट करायचा आणि आता आपण जसं मार्किंग केलेलं